लेसन कितने हुए? लेसन कितने हुए आपके? लेसन है ना चूड़ी वाला, वो नहीं है आपको मालूम है ना कौन कौन से नहीं है? और शायद ये सुभाषन जाता ऐसा वो भी नहीं है। अभी जो 6 लेसन नहीं है तो पोएम में आपको नेक्स्ट लेक्चर में सिखाऊंगी। अभी जो ब्लूप्रिंट है ना 7 लेसन वो स्टार्ट करते हैं। ओके, ब्लूप्रिंट का मतलब क्या? पैरों के निशान। पैरों के निशान कैसे कैसे रहते हैं? पैरों के हिसाब से रहते, साइज छोटा बड़ा रहता है। और कैसे रहते हैं? मोटा जैसे क्लीन रहते हैं किसी का डर्टी रहता है, बराबर है ना? पावलांचे आपण त्याला ठसे म्हणू शकतो मराठीत, पावलांचे ठसे। अभी जो ये जो लेसन दिया है ना वो थोड़ा सा ऐसे ग्रामीण लैंग्वेज में दिया है। ग्रामीण लैंग्वेज पता है ना? पता है ना? या नहीं पता? नहीं पता? कभी सुना ही नहीं? गाँव में कभी गए? इसमें देखते हैं जो जो वर्ड नहीं समझ में आते हैं ना वो वर्ड मुझे तुरंत पूछो, मैं आपको मीनिंग उसका बता दूंगी। जैसे तो बता दूंगी पर जो और वर्ड नहीं समझ में आते तो पूछना। ओके, अभी इस लेसन में हमें क्या दिया है मालूम है? जैसे कि ग्लोबल वार्मिंग है, बहुत बढ़ रहा है, हाँ? वो कंट्रोल लाने के लिए आप क्या क्या कर सकते हो? कंट्रोल में लाने के लिए आप क्या क्या कर सकते हो? पेड़ लगा सकते हो। और ग्रीन एनर्जी, ग्रीन एनर्जी, ग्रीन एनर्जी में क्या करोगे? मतलब ये इलेक्ट्रिसिटी का यूज कम करेंगे। उसको ग्रीन एनर्जी कैसे बोल सकते हो? सोलर। हाँ वही, सोलर का यूज कर सकते हो। ओके, और पोल्यूशन नहीं करेंगे, मतलब उसमें क्या क्या कर सकते हैं आप? पब्लिक व्हीकल्स का यूज करेंगे, ट्रांसपोर्ट का यूज करेंगे, पर्सनल व्हीकल का यूज ना करें। ऐसे बहुत सारी चीजें कर सकते हैं, जैसे प्लास्टिक का वापर बंद करू शकतो आपण, राईट की नाही? म्हणजे त्याविषयी तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता आणि ग्लोबल वॉर्मिंग कंट्रोल मध्ये आणू शकतात। मग ह्या धरती मातेला, धरती माता मतलब कोण? जो हमारी पृथ्वी, जी पृथ्वी आहे, जी धरती माता आहे तिला वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे। वैयक्तिक मतलब पर्सनल, सार्वजनिक मतलब पब्लिक, यांचा जास्तीत जास्त आपण वापर केला पाहिजे। त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी लागेल। जीवनशैली मतलब जो हमारा जो लाइफस्टाइल है ना वो चेंज करना है। अभी आप बोलोगे हमारी कैसी लाइफस्टाइल चेंज होने से ये धरती माता बच सकती है? बच सकती है आपकी लाइफस्टाइल चेंज होने से? क्या करोगे आप? प्लास्टिक कम करेंगे।
प्लॅस्टिकचा वापर कमी करणार, अजून पब्लिक ट्रांसपोर्टचा यूज करणार, अजून सोलर एनर्जी प्लांट लगाएंगे वो तोड़ेंगे नहीं, जो सामाजिक संस्था वगैरह ऐसे रहते हैं ना उनका हेल्प लेंगे, अलग अलग वृक्ष पेड़ बचाओ स्लोगन है ना, क्या स्लोगन है, पेड़ बचाओ पेड़ बचाओ पेड़ लगाओ पेड़ बचाओ, उसका यूज करके आप सबको बता देंगे पेड़ नहीं तोड़ना चाहिए, पेड़ और लगाना चाहिए, ऐसी बातें होंगी. मग हेच ह्या पाठामध्ये लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे कि पर्यावरण संवर्धनाचं महत्व, मतलब जो इम्पोर्टेंट है वो इस लेसन में हमें बताया गया है. फुटप्रिंट्स, ये लेसन का नाम है. डॉक्टर प्रदीप आवटे इन्होंने लिखा है. जो लेखक है उनका नाम याद रखना है, क्योंकि स्वमत वगैरह उसमें आप राइट करते हो ना, उसमें आपको लेखक का नाम लिखना पड़ता है, राइट ना. उसमें डॉक्टर प्रदीप आवटे. त्यांनी आपल्याला सांगितले, काय सांगितले या लेसन मध्ये आपण ते बघूया. अभिषेकने दार उघडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचन मधील सिंक मध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेक जो एक लेसन में कैरेक्टर है, उसका नाम है. त्यांनी आल्या आल्या काय केलं, दार उघडलं आणि आज कोण आल्या, रेखा मावशी. रेखा मावशी म्हणजे घर काम करणारी कामवाली बाई आहे, लेडीज आहे. आणि त्यांनी काय केलं, आल्या आल्या किचन मध्ये सिंक मध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे मोर्चा वळवले. सिंक मतलब मोर्चा वळवणे मतलब विशिष्ट काम करने. मोर्चा वळवणे मतलब क्या, विशिष्ट काम. जो काम करना है ना वही उसके पास ही जा रहा है, उसको क्या बोलते हैं, मोर्चा वळवणे. अभिषेकला आज उठायला उशीर झाला होता. काल त्याच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आत्ते भाऊ. तो आईआईटी कानपुरला शिकत होता. अभिषेक को लेट क्यों हुआ था उठने के लिए वो बताया, क्योंकि उनके पास कौन आया था, सुमित. सुमित कौन था, अभिषेक का भाई था, आत्ते भाऊ मतलब बुआ का लड़का हम बोल सकते हैं. आणि तो कुठं शिकत होता, आईआईटी मध्ये कानपूरला शिकत होता. कानपूर शहर कुठे आहे, इंडियामध्ये माहिती आहे. उत्तर प्रदेश मध्ये, यूपी मध्ये कानपूर ऐकलेले ना. आणि आयआयटी माहिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तिथं तो शिकत होता. आणि काल संध्याकाळी आल्यापासून सुमितने काय केलं, गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्याने केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. प्रोजेक्ट मतलब प्रकल्प, एक काम त्यांनी जे केलेलं होतं, वेगवेगळे ऍप जे बनवलेले होते, प्रोजेक्ट बनवलेले होते, तो सुमितच्या लॅपटॉपवर अभिषेक आणि सुमित सांगत होता. म्हणून त्यामुळे काय झालं तर अभिषेकला दुसऱ्या दिवशी उठायला उशीर झाला होता. आणि हे पाहता पाहता त्यांना रात्री झोपायला किती वाजले, 2 वाजले. काय हो हे, तुमची फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता. हॉल मधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉल मध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या, पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटलेले होते. स्वच्छतेची भुकटी असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखा मावशी बिचाऱ्या गरमल्या होत्या. आता स्नेहल, अभिषेक, सुमित झालं, आता स्नेहल आहे. ती स्नेहल मध्येच काय म्हणते की काय हो मावशी, तुम्ही फरशी पुसता आणि तुम्हीच घाण करता, अशी ती बोलते. हॉल मधून असा स्नेहलचा आवाज आला तर अभिषेक हॉल मध्ये आला. हे ऐकून कोण आला हॉल मध्ये, अभिषेक पण आला. अभिषेक बघतो की रेखा मावशी काय करताय, फरशी मतलब लादी फ्लोअर हो साफ कर रही थी. और त्यांच्या मागे त्यांच्या पायाचे जशी जशी लादी साफ करत होती ना, उसके ऊपर ही उनके कसे पायाचे काळे कळकट्ट मतलब ऐसे डर्टी ठसे त्याचे उमटत होते. अभी हमारा पैर गंदा रहेगा, हम लादी साफ करेंगे तो उसके ऊपर हमारे जो निशान आते हैं ना, उसको बोलते हैं मळकट ठसे, मतलब डर्टी ऐसे ठसे उनके ऊपर जा रहे थे. स्वच्छतेची भोगती मतलब क्या, आवड निर्माण होणारी, आवड निर्माण असणारी किंवा एखादी प्रिय वस्तू. मग स्नेहल कशी होती, स्वच्छतेची मतलब तिला स्वच्छतेची आवड होती. स्नेहल त्यामुळे त्रासली होती. त्रासली मतलब परेशान होना, उसको अच्छा नहीं लगा. रेखा मावशी बिचाऱ्या वरमल्या मतलब
शर्मिंद होना मतलब शांत बसले. त्या काय झाल्या, शांत बसल्या. त्या पण काही बोलल्या नाहीत किंवा त्यांना पण कस तरी वाटलं की मीच फरशी पुसते आणि मीच माझे पाय त्याच्यावर उमटत आहे. आओ स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून काम करते बाई. त्यावर रेखा मावशी काय म्हणतात की आओ स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून काम करते. मतलब मैं एसी में बैठ के तो काम नहीं करती. शेणा मातीत काम करावं लागतं. शेण माती मतलब मालूम है ना, गोबर मिट्टी. गोबर मिट्टी में उनको काम करना पड़ता था. आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदा मतलब सगळा संपूर्ण रस्ता कसा झालाय, उखणलाय. उखणलाय मतलब खराब हो गया है. उसमें मिट्टी है, बहुत सारी क्रैक गए. उसकी वजह से आते जाते टाइम मेरे पैर कैसे होते, खराब होते. समधी धूळ लागती पायांची. पायांची म्हणजे पायाला, म्हणजे सगळी धूळ लागते पायाला. आणि 10 मिनिटाला 10 आपण कसं बोलतो 10 मिनिटं, तसे वाक्य कसं बोलली रेखा मावशी, 10 अलग है और 10 अलग लिखते हैं ना. मालूम मैंने कैसे राइट करते. 10 मिनिटाला हात पाय धुवायला वेळ बी नाही आणि पाणी तरी कुठं आहे, भक्कळ. मतलब इतना 10 मिनट के लिए हाथ पैर धोने के लिए हमारे पास टाइम भी नहीं है और उसके साथ साथ इतना पानी भी नहीं है. बक्कळ मतलब बहुत सारा. बक्कळ मतलब बहुत सारा किंवा आपण त्याला पुष्कळ बोलू शकतो. मतलब इतना काम करते थे, काम करने के बाद उनको ज्यादा टाइम मिलता था क्या, हाथ पैर धोने के लिए टाइम मिलता था क्या, नहीं. और उसके साथ साथ उनके पास इतना पानी भी नहीं था. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायाबद्दल बोललो याचं स्नेहललाही कस तरी वाटलं. अभी स्नेहल तो ऐसे बोलती गई क्योंकि उसको कैसे थी स्वच्छतेची आवड होती. फिर उसको रेखा मावशी ऐसे बोलने के बाद स्नेहल को बुरा लगा और उसने क्या बोला, सॉरी मुझे ऐसा नहीं बोलना चाहिए था. तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. अभी उस टाइम क्या हुआ, स्नेहलला रेखा मावशीची चप्पल आठवली. चप्पल कशी होती, टाच मालूम है ना हील. उस टाइम वो पतली हुई थी, पूरा पीछे से पतला हुआ था. और ऐसी चप्पल पहनेंगे तो पैर कैसे होंगे, खराब होंगे, डर्टी होंगे ना. मग तशी चप्पल ती स्नेहलला रेखा मावशींची आठवली की चप्पल चांगली नाही, त्याच्यामुळं रेखा मावशींचे पाय पण धुळीने किंवा चिखलाने खराब होत असते. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमिती जागा झाला आणि हॉलमध्ये आला. रेखा मावशी जेव्हा बोलत होते ना, आवाज कसा होता त्यांचा, खणखणीत मतलब एकदम जोरदार, जोर से आवाज था. और ऐसा सुन के वो सुमित भी क्या आया, हॉल में आ गया. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. और एक कैरेक्टर है पावड़े काका नाम के, वो भी उस टाइम आए. मतलब जो हुआ था ना, जो लादी साफ करते टाइम जो हुआ था ना, क्लीन करते टाइम, ये सब सुमित को समझ में आ गया. और उसके बाद स्नेहल ने क्या बोला ये भी सुमित को समझ में आया. और उसी टाइम कौन एंट्री लेता है, पावड़े काका. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेले. अभी जब लादी पुस रही थी ना रेखा मावशी, तब उसने क्या देखा कि पावड़े काकांचे जे तळवे मतलब जो पाव जो रहता है ना हमारा, उसको पावडे काकांचे त्यांनी पाय बघितले. ते कसे होते बघा, त्याचं वर्णन केले. पावडे काकांच्या पायाचं किंवा पावलाचं वर्णन केलेले. एकदम गोजिरा मतलब सुंदर. गोजिरा मतलब सुंदर. गुलाबी तळवा एकदम पिंक कलर में ऐसा उसका पैर है. कुठं चिरण्या नाही की काही नाही. चिरण्या मतलब क्रैक जाते हैं ना पैर को, वैसा उनके पैर को कुछ भी नहीं था. एकदम लोन्यागत मतलब सॉफ्ट, जस्ट लाइक बटर कैसे रहता है, लोनी मतलब बटर कैसे रहता है, उस वैसे होता. काय हाय काकांचा, पाय हाय काकांचा. म्हणजे रेखा मावशी स्वतःशीच बडबडल्या, किती छान पाय आहे. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटने मतलब तोंडातल्या तोंडात बोलले. अपने मन में ही ऐसे बोला. उन्होंने पैर देख के उनका पैर बहुत अच्छा लगा ना, इसलिए वो स्वतःशीच मनात बोलल्या किती छान पाय आहे काकांचा. आणि त्यांनी स्वतःच्या पायाकडे बघितले. उसके बाद उन्होंने क्या किया, अपने पैर को देखा.
काका के पैर को देखा, फिर खुद के पैर को देखा आणि पायाला कितीतरी चिरण्या होत्या. अभी रेखा मावशीच्या पायाला कशा होत्या, खूप क्रॅक्स पडलेले होते, बहुत सारे चिरण्या होत्या आणि माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. भी क्रैक जाते हैं पैर को, उसमें धूल मिट्टी जाती है तो वैसे कैसे होते हैं, ब्लैक ब्लैक होते हैं. देखा है ना आपने इसके पैर को? अभी देख लो सब, देख के मम्मी पापा के आपके पैर के नहीं है. वो सब देखने लगे. मेरा पैर को चाटना नहीं बोलना, उसको बोलना देखा करो, ऐसा बोल. ओके, त्याच्यामुळे त्यांचे पाय कसे झाले होते, धूळ बसून ते काळे पडलेले होते. त्या भेगा ज्या होत्या, भेगा होतात, क्रॅक्स होते, ते कसे झाले होते, काळे पडलेले होते. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. आता अभिषेक स्नेहलचे जे बाबा होते ना, वो भी कैसे आए, हॉल में आ गए. मामा मी एक ऍप तयार केले, त्या ऍपच्या साहाय्याने आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितने सांगितले. सुमित क्या बोला अभी, मैंने एक ऐप बनाया है और वो ऐप से पता चलता है किसके पैर अच्छे हैं, मतलब कितना क्लीन है. स्वच्छ मतलब क्या, क्लीन. अभी आप सोचोगे कि पैर देखने के लिए ऐप की जरूरत है क्या, जैसे देख के समझ में आता है ना, क्वेश्चन आता है ऐसे दिमाग में. तर तसाच क्वेश्चन सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ऍपची काय गरज आहे, तुम्हा टेक्नोसॉवी लोकांना कशाचंही ऍप करण्याशिवाय काही सुचत नाही. आता ते अभिषेकचे बाबा म्हणजे सुमितचे मामा काय म्हणतात की ऍपची काही गरज नाही, आपण पाय तसे पण बघू शकतो स्वच्छ आहे का घाण आहे, त्यासाठी ऍपची काही गरज नाही. टेक्नोसॉवी, टेक्नोसॉवी म्हणजे टेक्नॉलॉजीच्या आहारी गेलेले, म्हणजे हा, त्याला आपण तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले असं बोलतो. म्हणजे कंटिन्यू त्याच्यामध्येच ते गुंतलेले असतात, त्याच्याविषयी वेगवेगळे ऍप तयार करणं वगैरे त्यामध्ये ते गुंतलेले असतात, त्याला बोललेले टेक्नोसॉवी. अरे सगळ्यात भारी ऍप डोक्याच्या कवटीत आहे. आता ते अभिषेकचे बाबा काय म्हणतात, सगळ्यात भारी जे ऍप आहे ते कशात आहे, डोक्याच्या कवटी. कवटी मतलब ब्रेन में, स्कल, जो हमारा स्कल है ना उसके अंदर जो ब्रेन है उसके अंदर सब कुछ है, बराबर है ना. वही अच्छा नहीं रहेगा तो आइडिया आएंगे कैसे ऐप बनाने के लिए. हे विसरलात की काय तुम्ही, म्हणजे अभिषेकचे बाबा विचारतात की आपल्या कवटीतच सगळे आयडिया आहे, हे तुम्ही काय विसरला आहात का. बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजी बद्दल आपली मळमळ व्यक्त केली. मळमळ व्यक्त करणे मतलब नाराजी व्यक्त करणे. मळमळ मतलब नाराजी. मामा गंमत तर बघू तू माझ्या ऍपची. तर ते सुमित काय म्हणतो, मामा माझ्या ऍपची तू तर गंमत तर बघ. त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स. आता त्या ऍपचं नावच त्यांनी काय दिलेलं आहे, फुटप्रिंट्स. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. असं ऐसे बोल के उसने क्या किया, अपना स्मार्टफोन निकाला. नेक्स्ट फॉर्म रीड करते हैं, नेक्स्ट पैराग्राफ. सुरुवात करूया रेखा मावशी पासून, ज्यांच्या पायाबद्दल स्नेहा दीदीने नोंदवलं होतं. असे स्नेहाचा चेहरा हलला, तिला स्वतःचाच राग आला. सुमितनं आपल्या अँड्रॉइड मोबाईल मधलं ऍप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. सुरुवात करूया रेखा मावशींपासून. त्यांनी काय सांगितलं, आपण ही सुरुवात कुठून करूया, रेखा मावशींपासून चालू करूया. आणि त्याने काय केलं, लगेच सांगितलं की जे स्नेहल दीदीने नोंदवला होता आक्षेप. आक्षेप मतलब तिरस्कार. ज्या रेखा मावशींच्या पावलांविषयी तिने तिरस्कार दर्शवला होता ना, नोंदवला मतलब नोटीस करना. उसने नोटीस किया था, तिरस्कार किया था. मग ते ऐकल्यानंतर स्नेहलचा चेहरा काय झाला, पडला. स्नेहलला वाईट वाटलं, उसको बुरा लगा. तिला स्वतःचाच राग आला, क्योंकि ऐसी बात नहीं करना चाहिए था, इसलिए उसको खुद के ऊपर गुस्सा आया. सुमितनं आपला अँड्रॉइड मोबाईल उघडला, अँड्रॉइड मोबाईल मधलं ऍप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. जैसे ऍप ओपन किया, ऍप का नाम क्या था,
और उसके बाद उसने क्या किया, क्वेश्चन पूछने लगे। क्वेश्चन पूछने के बाद क्या क्या क्वेश्चन पूछा, मावशी तुम्ही कुठे राहता, कहाँ पे रहते हो, तो उन्होंने जवाब दिया त्या टेकडी पल्याड। टेकडी पल्याड मतलब मागच्या बाजूला. बाजूला किंवा साइड आपण त्याला बोलू शकतो, टेकडीच्या मागे किंवा साइडने त्या राहतात असं मावशी म्हणाल्या. इथून किती किलोमीटर आहे, तर मावशी सांगतात 3. कितना किलोमीटर आहे हो, 3. तुम्ही कशा आलात इथपर्यंत, अभी फिर से क्वेश्चन पूछा, आप कैसे आए यहाँ तक, तर मावशी सांगतात गेल्या महिन्यापासून चालतच येत होती, पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली आहे मला. गेल्या महिन्यापुतर मतलब मागच्या महिन्यापर्यंत, महिन्यापुतर मतलब मागच्या महिन्यापर्यंत, लास्ट मंथ मी कैसे आता था, चलके ही आता था, पण आता माझ्या लेकानं, लेक मतलब मुलगा लडका बेटा, त्याने आता काय दिली, सायकल दिलेली आहे. तवा आता सायकल नहीं दे, तवा तवा मतलब तेव्हा, जो तवा ये नहीं हमारा जो रोटी करते वो नहीं है, पॅन नहीं, तवा मतलब तेव्हा. आता त्यामुळे मी कशी येते, सायकलवर येत आहे. अशी बरीच माहिती त्यानं भरली. जैसे बहुत सारी इंफॉर्मेशन लिया और उसमें फिर ऐप में फिल करते गया. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते, ही फिरस्ती तुम्ही कशी करता, आतापर्यंत किती तुम्ही झाडं लावली. मतलब क्वेश्चन में देखो क्या क्या पूछा कि आप वीक में कितना किलोमीटर चलते हो या फिरते हो. उसके बाद अभी तक आपने कितना ट्री लगाए है, ये क्वेश्चन उसने पूछा. अभी इसका जो उसके पैर डर्टी थे उसके पास और इसके जो सवाल थे वो कुछ आपको ऐसा लगता है क्या ये होंगे, ऐसा मतलब होगा दोनों का, कुछ भी नहीं लगता, कुछ भी नहीं, ऐसे होगा ना. चलने से क्या होता है, पावगंडे होते. लेकिन तो चलेगा ही नहीं. चलने से पाव गंदे पे तो आप चलोगे ही नहीं क्या, चप्पल हवा में उड़ते रहोगे क्या. नहीं, ऐसे आपको कैसे लगा, कुछ मतलब नहीं होगा इस क्वेश्चन का और पैर का कुछ मतलब होगा क्या, ऐसा ही बाकी लोगों को भी लगा. रेखा मावशी फिरायच्या पायीच कधीतरी सायकलनं त्यांच्या येवल्याच्या झोपडी पुढे त्यांनी 2 झाडं लावली होती. रेखा मावशी कशा फिरायच्या, पायीच फिरायच्या आणि त्यांच्या येवल्याच्या झोपड़ी छोटा सा घर था उनका, उसके सामने उन्होंने 2 झाड़ भी लगाए थे. त्यातील एक लिंबोनीचं, लिंबोनी माहिती, लिंबू माहिती, लेमनचा झाड लगाया था. एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय हेच कोणाला कळेना. अभी आपको किसी समझ में नहीं आया, वैसे बाकी लोगों को भी समझ में आया कि इतना क्वेश्चन वो क्यों पूछ रहा है और उसमें इतना फील क्यों कर रहा है. रेखा मावशी तर फार गडबडून गेला. गडबडून जाणे मतलब धांदल उडणे, गडबडून जाणे मतलब धांदल उडणे. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशींच्या फुटप्रिंट्स. अभी उसने इतना फील करने के बाद क्या बोला, अभी इसमें ऐप में देखो, ये रेखा मावशींच्या काय आहे, फुटप्रिंट्स आहे. असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं. एक की जो रहेगा वो प्रेस किया आणि स्क्रीनवर पाय पुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. चौकोन मतलब स्क्वेअर आणि पाय पुसणी डोरमैट जो था वो क्या हुआ, ऐसे डोरमैट की जो स्क्वेअर शेप में वो स्क्रीन पे आ गया. अगदी आभाळाच्या निरुद्ध तुकड्यासारखा. आभाळ स्काय कैसे एकदम क्लीन रहता है, स्काय कलर में से पूरा वैसा एकदम स्वच्छ. सगळे आ वासून पाहत होते. आ वासून पाहणे मतलब आश्चर्याने पाहणे. ऐसे सरप्राइजली सब देख रहे थे कि क्या आया होगा इस ऐप में. आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं आली. पावलं मतलब जो है वो उस पे आ गई, त्या निळ्या तुकड्याच्या वर. आणि एकदम चंदेरी वरखात, चंदेरी मतलब सिल्वर कलर में वो आ गई. आणि खाली इंग्रजी शब्द लिखले होते और उसमें लिखा हुआ था कि सिल्वर फुटप्रिंट्स द मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. उनके फुटप्रिंट्स कैसे थे, सिल्वर कलर के थे और उसके साथ साथ उनके फुटप्रिंट्स कैसे थे, मोस्ट क्लीन, एकदम क्लीन, ऐसे स्वच्छ ऐसे त्यांचे फुटप्रिंट होते. अभी उनके फुटप्रिंट्स लगते थे तो एकदम डर्टी लगते थे,
फिर ऐसे कैसे हो सकता है? शुद्ध हवेली मतलब त्या काय काय क्योंकि करायच्या? वो सेव करती है, त्यांनी झाडं लावली होती अजून पोल्यूशन सेव करती है. म्हणजे सायकलने चालायचे किंवा पायी चालायचे त्याच्यामुळे ते पोल्युशन वाढवत नव्हतं त्याच्यामुळे त्यांचे काय झाले होते जे फुटप्रिंट्स आले होते एकदम क्लीन आलेले होते. वा पाहिलं रेखा मावशींचे पाय चंदेरी आहेत एकदम स्वच्छ सिल्वर कलर में और कैसे एकदम क्लीन है. झाऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे स्फटिक मतलब क्रिस्टल रहता है ना क्रिस्टल मालूम है ना कैसे रहता है वो स्वच्छ पानी नदी में कैसे आप एकदम क्लीन वाटर रहता है उसमें आप देखोगे फिर भी आप खुद को देख पाते हो ट्रांसपेरेंट ऐसा उनके पैर थे. सुमित ओरडला क्या हुआ मुझे बोल रहे हैं सुमित ओरडला हे भलतेच रेखा मावशींच्या पायांकडे पाहत पावडे काका म्हणाले. सुमित सांगत होता त्यावेळेस पावडे काका म्हणतात हे भलतेच आहे यांचे पाय तर खूप खराब आहे म्हणजे त्यांना असं वाटत होतं हे ऍप काय फेक ऍप आहे. सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला काका आपण तुमच्या पायाचं पाहूया का? Miss, your camera is off. प्रॉब्लम ऐप का प्रॉब्लम हो गया कैमरा ऑन लेकिन दिखने ओके. सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला काका आपण तुमच्या पायाचं पाहूया. आता सुमितने काय केलं त्या पावडे काकांचे पाय पाहिले तळवे पाहिले आणि त्यावेळेस तो काय बोलतो की आपण आता तुमच्या पावलांचं बघूया तुमचे पावलं कसे येतात फुटप्रिंट कसे येतात त्यामध्ये आतमध्ये आपण बघू. त्यात काय पाहायचं आता पावडे काका म्हणतात उसने क्या देखना है की माझे पाय किती स्वच्छ आणि मौसूत आहे. मौसूत मतलब ऐसे सॉफ्ट कितना सॉफ्ट है. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले अभी सबको दिखाते हुए बोले कि मेरे पैर देखो कितने अच्छे है क्लीन है. मतलब ऐसे एक वेरिफिकेशन दिया चलो हम देखते हैं कि मेरे फुटप्रिंट्स क्या देखते हैं. सुमितनं पावडे काकांचा डेटा ऍप मध्ये भरायला सुरुवात केली. अभी जो रेखा मावशीला विचारलं होतं ना त्याच पद्धतीने पावडे काकांना पण सुमित विचारायला लागला तो डेटा फिल करायला लागला. काका तुम्ही कुठून आलात क्वेश्चन क्या पूछा फिर पहिले सांगतात विश्रांत गाडीहून. कुठून आलो? विश्रांत गाडीहून. कसे आलात? अर्थातच कारने. काका काय सांगतात त्यावर कशाने आलो? कारने आलो. 20 किलोमीटर कारने तुम्ही एकटेच आलात? सुमितची शंका. सुमित म्हणतो की अभी आप 20 किलोमीटर अकेले आए क्या? तर काका म्हणतात हो. का? अच्छा पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? तो उसके बाद पूछा कि 8 दिन में आप कितना फिरते हो कितना घूमते हो? बोले अरे माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. मेरा ऑफिस कितना है उनके घर के पास से 16 किलोमीटर दूर है. तो रोज का मेरा 35 या 40 किलोमीटर होता होगा. 35 से 40 किलोमीटर तर नक्कीच होते. आणि हे सगळं कारण तुम्ही एकटेच ये जा करतात. तर क्वेश्चन विचारतात हे सगळं करणं तुम्ही एकटेच ये जा करतात का? अकेले आ जा सकते हो क्या आप? तर त्यावर म्हणतात हो नाही तर काय बसला लटकत जाऊ म्हणतोस. काका चिडून म्हणाले. काका चिडून म्हणाले म्हणजे चिडतात आणि लगेच म्हणतात का माझ्याकडे स्वतःची कार आहे तर मी बसला लटकत जाऊ का? लटकत म्हणजे बस मध्ये बसू शकतो लटकतात का बरं? जागा नसते म्हणजे काकांना राग आला की मी बसमध्ये पब्लिक व्हेकलचा ट्रान्सपोर्टचा यूज करू का? काका तुम्ही काही झाडं लावली का? सुमितने क्वेश्चन विचारला काही झाडं लावलेली आहे का तुम्ही? त्यावेळेस पावडे काका लगेच स्नेहल काय बोलते पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरता माती मागवली तर ती आणून देणं होत नाही काकांना.
ते काय झाड लावणार, स्नेहलनं एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लावला. म्हणजे स्नेहलनं डायरेक्ट सांगितलं की पावडे काकूंनी कुंडी मिळते ना पॉट, उसमें मिट्टी डालने के लिए, झाड़ लगाने के लिए मिट्टी लाने के लिए बोली थी, फिर भी उन्होंने लाई नहीं, तो वो झाड कैसे लगा सकते. असं स्नेहलनं काय केलं, स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह हा यूज कुठे केला जातो वर्ड, क्रिकेट मध्ये ना, कधी केलता, सिक्स स्ट्रेट मारलं ना, स्ट्रेट बोलतात. म्हणजे एकदम समोरच्या बाजूला मारलेला फटका असतो तो, त्याला म्हणतात स्ट्रेट ड्राईव्ह. त्याचं डायरेक्टली तिने सांगितलं. सुमितनं पावडे काकांची आणखीन काही माहिती घेतली और कुछ ऐसे इन्फॉर्मेशन लिया आणि ऍप वर भरली और फिर उसमें क्या किया, ऐप में फिल किया. पुन्हा निळा तुकडा चमकला. अभी फिर से क्या हुआ, ब्लू कलर का जो टुकड़ा था वो फिर से चमका आणि काही क्षणात त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली. उसमें फुटप्रिंट्स वो आए और उसमें क्या लिखा था, क्या दिखाई दिया, 2 काळी कुट्ट पाउल चिन्ह. जब अभी देखो उनके पैर कैसे थे, एकदम क्लीन थे, फिर भी ऐप में कैसे दिखाई दिए, काळी कुट्ट मतलब एकदम ब्लैक. हाँ, आणि खाली शब्द आले थे और उसके नीचे लिखा हुआ था, सॉरी यू हैव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लैक फुटप्रिंट्स. कैसे थे, एकदम गंदे थे, डर्टी थे और कैसे थे, एकदम ब्लैक. क्यों ऐसा हुआ होगा, क्या करते थे वो, कार से ट्रैवल करते थे, पेड़ नहीं लगाते थे, इसलिए उनके क्या हुए, पूरे. पावडे काकांचा चेहरा एकदम पडला, उनको अच्छा नहीं लगा. काय नाटक आहे, अभी बोलने लगे ये नाटक क्या है, आमच्या व्हर्च्युअल गोष्टी सांगू नका. असल्या व्हर्च्युअल मतलब अशा मामूली गोष्टी, अशा फालतू गोष्टी आम्हाला काही सांगू नका. पावडे काका रागाने म्हणाले, उनको गुस्सा आ गया था क्योंकि उनके पैर तो इतने अच्छे दिखाई दे रहे थे और उसमें डर्टी आ गए, तो उनको गुस्सा आया था. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिला आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, जसे समजाने लगा. सुमित क्या बोलता है, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाही, म्हणजे हे मामूली नाहीये, फालतू नाहीये, उलट पक्षी ती अगदी खरेखुरी आहे. खरेखुरी मतलब एकदम सत्य है, ट्रू है. वो ऍप क्या है, एकदम ट्रू है. काका हे ऍप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतो. दैनंदिन व्यवहार मतलब डेली जो लाइफ रहता है ना हमारा, उसमें कितना कार्बन हम छोड़ते, मतलब कार्बन जो एटमॉस्फेयर में कार्बन छोड़ते हैं ना, उसका दुष्परिणाम है ना, वो काउंट करता है. वो ऐप क्या करता है, काउंट करता है आपने कितना कार्बन इसमें छोड़ा है. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स हे करतात. जीवनशैली जो हमारी जो लाइफस्टाइल है उसमें जो कार्बन से वो प्रिंट्स उसमें दिखाई देते हैं. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाही. अभी ऐसे कितना कार्बन आपने ये किया है, वो आपको दिखाई देता है क्या, नहीं. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारने येतात. 20 किलोमीटर कैसे आते थे, कार में आते थे. उसके बाद तेव्हा तुम्ही किमान किती 1 लीटर पेट्रोल जाता. मतलब अभी 20 किलोमीटर आते थे, कम से कम 1 या 1.5 लीटर उनको पेट्रोल तो लगता होगा ना, और अकेले रहते थे. म्हणजे किती पेट्रोल जाळलं जातं आणि त्याच्या दुप्पटीहून, और जितना पेट्रोल जलता है उसके और दुप्पट मतलब डबल में आप कार्बन डाइऑक्साइड क्या करते थे, जो वातावरण है उसमें छोड़ते. मतलब वो अच्छा काम नहीं कर रहे थे, इसकी वजह से उनके फुटप्रिंट्स कैसे आए, ब्लॅक आहे. काहीतरीच मला नाही पटलं, काका म्हणाले. काका म्हणतात हे काहीतरीच आहे, मला काही पटलेलं नाही. ऐसा हो सकता है क्या. तर सुमित सांगतो, काका हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. मतलब आप कितना कार्बन छोड़ते हो उसके आपके जो आपके फुटप्रिंट्स है वो समझ में आता है. और एक शास्त्रीय सत्य है. शास्त्रीय मतलब एक साइंटिफिक रीजन दिया है, साइंटिफिक बताया गया है की रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही. मतलब ऐसे यूज नहीं करते हो कार्बन
ज्यादा यूज नहीं करते क्योंकि वो पैदल चलते थे, साइकिल का यूज करते थे, नहीं तो पेड़ लगाते थे। वो गए डिजाइन निकाल के नहीं ना, बाद में निकाल। मतलब उत्सर्जनाला त्यांना वावच भेटत नव्हता, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर आहे. सुमित सांगतो की त्या तेवढं पोल्युशन वगैरे करत नाही, त्याच्यामुळे त्यांची पावलं कशी आपल्यापेक्षा सुंदर आणि स्वच्छ आहे. दिसायला काळे कुठते पण तशी त्यांनी वातावरणामध्ये ते दूषित करत नाहीये. सुमित बोलत होता, बापरे आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो पण आपण तर अवघं वातावरणच घाण प्रदूषित करत आहोत. अभी स्नेहल कैसे बोलती है, हमारी लादी खराब हो गई ऐसे बोलते, हम उसके लिए रिस्पॉन्सिबल कैसे, पूरे एटमॉस्फेयर हम क्या कर रहे, खराब कर रहे। करते हो ना आप लोग, क्या क्या करते हो, कुछ भी नहीं करते, यार लगाते हो? कितना लगा है अभी तक? एक ही 15 साल में सिर्फ एक ही, उसके बाद किसका रेडिएशन बढ़ते? हाँ वो तो बढ़ता है। म्हणजे सुमित सांगत होता की आपण फरशी घाण होतो हे पाहतोय पण आपण पूर्ण वातावरण काय बघतोय, पूर्ण प्रदूषित केलेलं आहे. किती प्रचंड कार्बन चिटकलेला असतो आपल्या पायांना. शब्दाचा अर्थ नका घेऊ की खरंच कार्बन चिटकलेलं आहे का आपल्या पायांना, नहीं। मतलब आप ग्लोबल वार्मिंग के लिए कम करने के लिए कुछ भी करते नहीं, ऐसा उसका अर्थ। ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण, तापानं फनफनली आपली धरती। आप मालूम है सबको, बुखार आता है, कैसे गर्म होता है हमारा बॉडी, कैसे वो हमारी जो धरती है वो कैसे हो गई, एकदम गर्म हो गई। आपल्या पायाला चिटकलेला कार्बन आपल्याला धुवायला हवा। घर जाके धोके रोज करते, हाँ? रोज रोज कार्बन दो धोते। टाइम अभी भी मैंने बताया मीनिंग वैसा मत लो, वर्ड टू वर्ड मीनिंग। उसके लिए क्या करना पड़ेगा वो देखो, पैदल चलना है, साइकिल का यूज करना है, गाड़ी का यूज नहीं करना है, पेट्रोल डीजल नहीं वेस्ट करना है, इलेक्ट्रिसिटी ज्यादा वेस्ट नहीं करनी है, सोलर का से करना है, तभी आपके अच्छे से कार्बन रेट हो जाएगा। मी ठरवलंय त्यावर लगेच स्नेहल काय बोलते, मी ठरवलंय की मी कॉलेजला जाताना सायकलचा वापर करणार, मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गाईवरून म्हणाली। अभिषेक भारावून म्हणाला, भारावून मतलब ऐसे इम्प्रेस करते ना किसी को, प्रभावित करना। जैसे वो बोला की माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टँड आहे, आजपासून मी बसने ये जा करणार, ठरलं एकदम। मतलब अभी वो कैसे आएगा, बस से आएगा, पब्लिक ट्रांसपोर्ट का यूज करेगा। खरे पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलो आपण। अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाइकला किक मारतो, ये राइट है ना? इसको बाइक आता है वैसे करता है ना? नहीं? पेट्रोल मतलब ये पेट्रोल डीजल हम क्या करते, खत्म कर देते, पैदल यूज नहीं करते या सायकल का यूज नहीं करते आणि पुन्हा व्यायाम करता, आणि त्यावर काय करतो की पुन्हा व्यायाम करता वेगळंच मॉर्निंग वॉकचं नाटक करतो। अभी ये तो बराबर है ना, वैसे तो चलते ही, और उसके लिए हम क्या बोलते हैं कि हमें मॉर्निंग वॉक पे जाना है, राइट ना? कौन कौन जाते हैं मॉर्निंग वॉक? सुबह क्लासेस आते हो जाते हैं, बस नहीं चलना है, ऑनलाइन बस न प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं। ते सुमित सांगतो की ते बाबा सांगताय की बस न प्रवास करणे हे आपल्याला कसं वाटतंय, कमीपणाचं लक्षण वाटतं। जैसे बोलते हैं स्टेटस, हमारे पास खुद की प्राइवेट व्हीकल्स है, बाइक है, कार है, तो हम पब्लिक व्हीकल्स का क्यों यूज करेंगे, इसलिए वो हमें कम लगता है।
पण आपल्याला आपल्या पायाला चिटकलेलं कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता पब्लिक ट्रान्सफर इज अ मस्ट. अभिषेकचे बाबा म्हणाले म्हणजे आपलं कार्बनचं प्रमाणात ठेवायचं असेल, लिमिटेड ठेवायचं असेल तर आपल्याला काय करायचं, पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करायचा आहे. रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं ऐकून लक्ष देऊन ऐकत होत्या. अभी वो सब जो बात कर रहे थे ना, रेखा मावशी सब अच्छे से सुन रहे थे. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. अभी ऐसे सुन रही थी और वैसे उन्होंने क्या किया, जिनके ठसे फरशीवर पडलेले होते त्यांनी काय केले, साफ केले, क्लीन केले. पाहिलेच किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखा मावशींनी. सुमित म्हणाल, सुमित क्या बोलता है की देखो कितने इजीली उसने अपने ठसे साफ किए. पण आपल्या पायांचे वातावरणात उमटलेले ठसे, जो एटमॉस्फेयर में हमने जो किया है, जो ग्लोबल वार्मिंग के लिए कम करने के लिए हम कुछ भी नहीं कर रहे, वो ठसे इतना जल्दी मिट सकते हैं क्या? नहीं. त्याकरता आपल्याला काय करावं लागेल, झाडे लावावी लागतील. उसके लिए हमें क्या करना है, या हिरवं